हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। जीबीएसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते की पुढे असे अनेक आजार येणार आहेत किंवा पुढे अशा अनेक काय म्हणू शकतो अनाकलनीय गोष्टी होणार आहेत की ज्याची आपण कल्पना करू शकत नाही। मेडिकलच्या दृष्टीने आपण जर म्हणलं तर त्याचे सिम्पटम्स पटकन लक्षात येणार नाही, याची ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीने करणार हे लक्षात येणार नाही। तर ह्या गोष्टीसाठी आपण थोडंसं प्रिपेअर्ड कसं राहू शकतो, तर ह्या गोष्टी आपल्या सवयीवर अवलंबून आहे। आता तुम्ही म्हणाले याच्यात सवयीचा काय प्रश्न आहे, तर एक खूप सुंदर वाक्य आहे की माणसाच्या सवयी माणसाचं भविष्य ठरवत असतात। तुमच्या आजच्या ज्या सवयी आहेत त्या तुम्हाला तुम्ही 5 वर्षांनी कसे असणार आहे, 10 वर्षांनी कसे असणार आहे हे ठरवत असतात। आता हे आज सांगण्याचं कारण असं की आता जर तुम्ही सहज सर्च केलं की कोणत्या पद्धतीचे आजार वाढले, तर आता हे व्हायरल आजार वाढलेले आहेत, ऑटो इम्यून आजार वाढलेले आहेत, वजन वाढणे ओबेसिटी हा आजार वाढलेला आहे, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर तर अगदी आपले घरचे मेंबरच झालेले आहेत, अनेक प्रकारच्या एंडोक्राइन ग्रंथी म्हणजे एंडोक्राइन डिसीजेस जे आहेत ते प्रकारचे आजार वाढलेले आहेत, कॅन्सर खूप वाढलेला आहे, फॅटी लिव्हर खूप वाढलेली आहे। ह्या पद्धतीचे आजार आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत। हे आजार जे पूर्वी कधीतरी कुणाकडून तरी ऐकायचो की बाबा यांना काहीतरी लिव्हरचा आजार आहे किंवा यांना ह्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीला कुणाला तरी कॅन्सर झालाय आणि ते मुंबईला टाटामध्ये ट्रीटमेंट घेत आहेत, ही गोष्ट तेव्हा ब्रेकिंग न्यूजसाठी होती की कुणाला तरी कॅन्सर झालाय किंवा हे फॅटी लिव्हर वगैरे तर आपल्याला नावं सुद्धा माहीत नव्हती। आणि आता तुम्ही कुणाचीही कुठल्याही एक मिड एज व्यक्तीची सोनोग्राफी करा, ग्रेड 1 ग्रेड 2 फॅटी लिव्हर हे सहजपणे दिसून यायला लागले। आता याच्यामध्ये सवयीचा काय संबंध आहे, तर सवयीचाच संबंध आहे। जेव्हा आपण शरीर म्हणतो तेव्हा शरीर जे आपण अगदी आपल्याकडे जे बेसिक पंचमहाभूतांनी बनलेलं आहे वगैरे म्हणतात, तर ते खरंच आहे। त्याच्यामध्ये आपण काय पद्धतीचं अन्न त्या शरीराला पोषण म्हणून देतोय, रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये आपण शरीरासाठी आणि मनासाठी स्पेसिफिकली काय करतोय आणि त्याच्यावर आपण काय पद्धतीची मेहनत घेतोय, त्याच्यावरून आपल्याला कोणत्या पद्धतीचे आजार होणार आहेत किंवा होणार नाहीत हे ठरतं। आता याच्यामधले थायरॉइड म्हणा, अनेक प्रकारचे एंडोक्राइन आजार म्हणा, डायबिटीस म्हणा किंवा हायपरटेन्शन, कॅन्सर, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत ह्या 1001% इंटेक आणि लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहेत। आता याच्यामध्ये आपण शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गोष्टी धरतो, कारण अनेक वेळा हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, आता त्याच्याबद्दल बोललं जाते, पण होमिओपॅथीमध्ये पहिल्यापासूनच मनाला आणि शरीराला सेम प्रकारचं महत्त्व दिलेलं आहे, ते दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे। आता अनेक पद्धतीने बोललं जाते की तुम्ही अशा पद्धतीची स्ट्रेसफुल लाईफस्टाईल जगत असाल तर तुम्हाला हे आजार होण्याची शक्यता खूप जास्त आहे। तर हे आता बोललं जायला लागलंय, समोर यायला लागलंय, पण हे होमिओपॅथीमध्ये आधीपासूनच आहे की आजार पहिल्यांदा मनाला होतो आणि त्यानंतर शरीराला होतो। मग आता ह्या सगळ्यापासून आपल्याला जर लांब राहायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर एक खूप रिपिटेशन वाटेल किंवा खूप पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतोय असं वाटत असेल, पण इंटेक चांगला ठेवणं, दोन्हीही शारीरिक आणि मानसिक दोन्ही इंटेक चांगल्या पद्धतीचं असणं हे आज अति गरजेचं आहे। आता शारीरिक इंटेकमध्ये मी अनेक वेळा सांगते, ऑर्गॅनिक भाज्या, फळं, धान्य वापरायला सुरू करा। आजकाल अगदी खेडेगावात सुद्धा, मोठ्या शहरात तर आहेच अवेलेबल, पण खेडेगावात सुद्धा या गोष्टी होतात। तुम्ही खेडेगावातून हा व्हिडिओ बघत असाल, एखाद्या तुमची जमीन असेल तर तुमच्या पुरत्या तुम्ही भाज्या, फळं जे काही असतील ते ऑर्गॅनिक पद्धतीनं तयार करा, त्याचा इंटेक तुम्ही ठेवा। आणि मानसिकच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर कश्मीर महाजनीचा एक मी रिसेंट पॉडकास्टचा एक बाईट ऐकला की त्याचे हेडफोन्स होते आणि तो म्हणला हे माझं ॲसेट आहे, कारण लोक इतके निगेटिव्ह कडेनं बोलत असतात, इतकं वाईट बोलत असतात आणि ते कुठंतरी माझ्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि माझ्याकडून त्याची रिॲक्शन येते, मला त्याचा त्रास होतो। तर ते अवॉइड करण्यासाठी मी ते आपलं कानात अडकवतो आणि मी त्या सगळ्या निगेटिव्हिटीपासून लांब राहतो। तर केल्याने होत आहे आपण जे म्हणत असतो की तुम्ही करायला सुरुवात करा, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या एनर्जी लेवलमध्ये, तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या हेअरमध्ये
तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या कॉन्फिडन्समध्ये उत्तम अन्न, उत्तम पाणी आणि उत्तम विचार या तिन्ही गोष्टींनी खूप फरक पडतो, जाणवण्या इतपत फरक पडतो. आणि तो फरक फक्त तुम्हालाच जाणवत नाही, तुमच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांना सुद्धा तो ड्रास्टिकली फरक जाणवतो की ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी फार चांगला बदल झालेला आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो ना की आपण खूप चांगल्या मूडमध्ये असतो, खूप चांगल्या मेंटल फिजिकल गोष्टीमध्ये असतो, तेव्हा जनरली इम्युनिटीसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं काम करत असते. कारण इम्युनिटी आपण जे म्हणतोय ते कशावर आहे की जे गुड न्यूट्रिशन मिळतं तुमच्या शरीराला आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही अतिशय ब्लिसफुल आहे, अतिशय आनंदात आहे, समाधानात आहे. हे जेव्हा सगळं एकत्र येतं तेव्हा त्या शरीराची इम्युनिटी अतिशय उत्तम पद्धतीनं काम करते. आणि बऱ्याच वेळा असे लोक आजारी पडत नाहीत किंवा जरी आजारी पडले तरी त्यांचा तो आजार पटकन बरा होतो, अगदी मिनिमम मेडिसिनमध्ये तो आजार बरा होतो. हा झाला ह्या सगळ्या लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजबद्दल. आता कॅन्सर या बाबतीत अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अनेक वेगवेगळ्या स्क्रीनिंग आहेत, आपण त्याचा स्पेशल एपिसोड करू. पण कॅन्सरच्या बाबतीत सुद्धा म्हणजे कोणत्याही आजाराच्या बाबतीत शरीर जर उत्तम अवस्थेत असेल तर कोणताही आजार अतिशय उत्तम पद्धतीनं बरा होतो. हे झालं या सगळ्या लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजबद्दल. आता मी दुसरी सवय हा शब्द मी आज स्पेसिफिकली वापरला कारण भारतीयांची अजून एक सवय आपल्या सर्वांना घातक ठरणारी आहे. कोणती सवय? तर ओव्हर द काउंटर मनाली येईल ती मेडिसिन आणणं, मनाली येईल तितक्याच गोळ्या आणणं आणि अर्धवट डोस घेणं. ह्या गोष्टींमुळं आता रेझिस्टंट बॅक्टेरिया किंवा रेझिस्टंट इन्फेक्शन हा प्रकार ठळकपणे दिसायला लागलाय. तर रेझिस्टंट इन्फेक्शन म्हणजे काय? तर बॅक्टेरियांना तुम्ही दिलेल्या अँटीबायोटिकनं काहीही फरक पडत नाही, त्यांच्यावर कोणताही इफेक्ट होत नाही, तो आजार बरा होत नाही. तुम्ही रेझिस्टंट बॅक्टेरियल इन्फेक्शन असं गुगलवर सर्च करू शकता आणि त्याची माहिती वाचू शकता. रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस, रेझिस्टंट निमोनिया असे आता ठळकपणे समोर दिसायला लागले की ज्याच्यामध्ये उत्तमोत्तम अँटीबायोटिक जरी दिले तरी सुद्धा याच्यावर काहीही उपयोग होत नाही. तर आता हे कोणतेही डॉक्टर तुम्हाला जेव्हा एखादं औषध प्रिस्क्राईब करत असतील, मग ते कोणत्याही पॅथीचं असू दे, मग ते तुम्हाला 8 दिवस घ्यायला सांगितलं असेल, 5 दिवस, महिनाभर जे काही घ्यायला सांगितलं असेल त्या पद्धतीनंच तुम्ही ते घेणं अपेक्षित असतं. कारण त्या डॉक्टरांचा काही अनुभव असतो, त्यांचा त्या क्षेत्रातला अभ्यास असतो आणि त्यांनी तुमचं शरीर तपासलेलं असतं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ते डोसेस लिहून दिलेले असतात. आता याच्यामध्ये आयुर्वेद आणि होमिओपॅथीचा फार मोठा रोल आहे. मी कधीही कोणत्याही पॅथीला डिस्क्रिमिनेट करत नाही, ती माझी सवय नाही. कारण प्रत्येक पॅथी ही पेशंटला बरी करण्यासाठीच बनवलेली आहे. मार्ग जरी वेगळे असले तरी डेस्टिनेशन सेमच आहे. आता जे छोटे मोठे आजार असतात, आता बऱ्याच लोकांमध्ये असा गैरसमज आहे की होमिओपॅथी फक्त क्रॉनिक आजारांसाठी आहे, तर असं नाही आहे. तुमचे जे नेहमीचे छोटे मोठे आजार आहेत त्याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी अतिशय उत्तम पद्धतीनं काम करते. तुम्हाला सतत ह्या ज्या अँटीबायोटिक्स आहेत किंवा ह्या ज्या सतत ज्या नेहमी वापरल्या जाणाऱ्या औषध प्रणाली आहे ती वापरावी लागत नाही. उत्तम पद्धतीने या सगळ्या गोष्टी बऱ्या होतात आणि त्याच्याच बरोबर शरीराची इम्युनिटी सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढते. त्यामुळे ह्या ज्या सवयी आहेत आपल्या किंवा आपल्या मनात बसलेले हे जे काही गैरसमज आहेत हे आपण गैरसमज काढायला पाहिजेत. डे 1 पासून तुम्ही तुमच्या नेहमीच्या डाएटमध्ये, नेहमीच्या इंटेकमध्ये, फिजिकल आणि मेंटल दोन्ही इंटेकमध्ये आपण कट करायला पाहिजे. म्हणजे जे निगेटिव्हिटी पसरवणारे, निगेटिव्हिटी शरीरात देणारे जे घटक आहेत ते अन्नामधून कट आणि आपल्या मनाला निगेटिव्हिटी देणारे जे लोक आहेत ते लाईफमधून कट. ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत. तर आपण एक छान नॉन कॉम्प्लिकेटेड आयुष्य उत्तम पद्धतीनं जगू शकतो. अनेक लोक जगतही आहेत आणि मग आपल्याला वाटतं अरे ह्यांना कसं काही होत नाही, कारण का त्यांच्या सवयी त्यांना तारक ठरतात आणि तुमच्या सवयी तुम्हाला मारक ठरतात. त्यामुळं सवयी बदला. हे पुढचं येणारं मेडिकल एकूणच सगळ्याच याच्यामध्ये पण मेडिकलमध्ये, कारण ते जीवाशी रिलेटेड असतं, तर अशा गोष्टीमध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी येणार आहेत
की ज्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल असणार आहेत आणि आपण त्याच्यात आवडीत सापडू नये आणि जर चुकून सापडलोच तर पटकन बाहेर पडावं, याच्यासाठी अगदी डेडिकेटेड प्रयत्न सुरू करा. रिझल्ट तुम्हाला लगेच दिसेल, पण असं समजू नका की काही दिसत नाहीये म्हणजे शरीरात काही बदल होत नाहीये. शरीरात नक्की बदल होतो आणि तो तुम्हाला नक्की दिसतो. कुणाला आधी दिसेल, कुणाला नंतर दिसेल, पण दिसतो हे नक्की. तर हा बदल सुरू करूया आणि लवकरात लवकर स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हेल्दी बनवूया. तीच खरी गरज आहे पुढच्या येणाऱ्या काळाची आणि त्या पद्धतीनं सज्ज राहूया. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.